शिवसेना प्रमुखांचं भाषण दाखवलंय. अरे म्हणा ना, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, का तुमच्या तोंडातून हिंदू शब्द निघत नाही? आता आम्ही आमच्या 40 वर्ष शिवसेनेत काम करताना असं बोगस अधिवेशन कधीच पाहिलं नाही. एक तर शिवसेना प्रमुखाचं भाषण दाखवायचं होतं ना, तर त्यांच्या स्वतःच्या आवाजात दाखवायचं, स्वतः त्यांना दाखवायचं. असं डब केलेलं भाषण दाखवून तुम्ही शिवसेना प्रमुखाचा अपमान केला. कालचा उबाटा गटाचा जो मेळावा झाला त्याच्यामध्ये माननीय शिवसेना प्रमुखाचं भाषण दुसऱ्या आवाजात ज्या पद्धतीने दाखवलं गेलं ते ऐकून खरंच मनापासून वाईट वाटलं. स्वतःचा आवाज कोणी ऐकत नाहीत आणि शिवसेना प्रमुखाचा आवाज दाखवतात. किती लाचारी! अरे नेतृत्व करताना तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स जर असेल तर तुम्ही बोंबला ना. तुम्हाला आता कळालेलं आहे की टोमणे मारून, एखाद्यावर टीका करून, एखाद्याबद्दल वाईट बोलून दरवेळेला जे तुमचं चालत होतं ना, की त्यांना वाटायचं की आपलं भाषण किंवा आपलं संवाद जनता ही उचलून धरते की काय, परंतु त्याचे परिणाम तुम्हाला जाणवलेत. आता शिवसेना प्रमुख कालचं जर भाषण जर पाहिलं ना, त्याच्यामध्ये काय दाखवलंय? मोदी दाखवतायत, कुठं अमित शहा दाखवतायत, कुठं एकनाथ शिंदे दाखवतायत, कुठं देवेंद्र फडणवीस दाखवतायत. अरे हे काय चाललंय? अरे शिवसेना प्रमुख जेव्हा उभा राहायचे भाषणाला, त्यावेळेला कोणताही एकही माणूस तिथं लक्ष देत नव्हता. फक्त त्यांच्या शब्दावर त्यांचं लक्ष असायचे, कान तिकडे असायचे. शिवसेना प्रमुख काय आज बोलतायत, आणि यांनी त्यांचं भाषण दाखवून स्वतःची दुकानदारी करण्याचा प्रयत्न केला. काय होतं त्या अधिवेशनामध्ये? कोण होते तिथे? ते नेहमीच आपला भोगा मुलाखत घेतोय आणि सांगा तुम्ही निष्ठावान कसे आहात, सांगा तुम्ही आता निष्ठावान कसे आहात. आणि आपण बघा, हे सोडून गेले नाहीत, आतापर्यंत आहेत आमच्याकडे. काय चिल्लरपणा आहे? स्वतःचं घर वाचवण्याचा हा केविलवाना प्रयत्न काल उबाटा गटाने केलेला आहे. कुठेही असं दाखवलं नाही की इतर पक्षातले 4 कार्यकर्ते आज आमच्या पक्षात आलेत, आमच्या विचाराशी ते संलग्न झालेत. शिवसेना प्रमुखांचं भाषण दाखवलंय. अरे म्हणा ना, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, का तुमच्या तोंडातून हिंदू शब्द निघत नाही? आता पुन्हा हिंदुत्व आमचं आहेच. यांची अवस्था इतकी वाईट झालेली, आता यांना हिंदू शब्दाशी अलर्जी झालेली आहे, अलर्जी. बरं झालं आणखी काल त्यांनी त्या अधिवेशनामध्ये मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हा एक मुद्दा त्यांचा विसरून गेले ते कसे तरी चुकून. मुंबई महाराष्ट्रातून तोडणार, मराठी माणसाला हद्दपार करणार. बरं झालं आलं निकाल. तर एक मुद्दा कसा विसरलाय हा एक मला प्रश्न पडलेला आहे. म्हणून आता यांचं ही जी काही बकवासगिरी होती ना, ती इतकी कंटाळवाणी होती. आम्ही आमच्या 40 वर्ष शिवसेनेत काम करताना असं बोगस अधिवेशन कधीच पाहिलं नाही. हो, मी 40 वर्ष पक्षात काम केलेलं आहे. 40 वर्षामध्ये असं तमाशा मी कधीच पाहिला नाही. तो एक जल्लोष असायचा. त्याच नाशिकमध्ये दार उघड बय दार उघड घोषणा, एकच घोषणा झाली. ते सत्ता परिवर्तन झालं तर 1995 ला सत्ता आली होती. त्या ठिकाणी पक्षातून लोक बाहेर गेले नाही हे सांगण्याचा केविलवादी प्रयत्न होतो. म्हणून हा पोरकटपणा, एक तर शिवसेना प्रमुखाचं भाषण दाखवायचं होतं ना, तर त्यांच्या स्वतःच्या आवाजात दाखवायचं, स्वतः त्यांना दाखवायचं होतं. असं डब केलेलं भाषण दाखवून तुम्ही शिवसेना प्रमुखाचा अपमान केला.